कितीही फराळ आणि साफसफाई केली तरी दिवाळीचा काही फीलच येत नव्हता. तर चला म्हटलं आता स्वतःलाच काहीतरी बदल करूयात आणि असा छान मेकअप करून घेतला छोट्या दिवाळीसाठी. तर आज आहे नरक चतुर्दशी आणि सकाळी मी गुड्डूला छान असं उठणं लावून घेतलं होतं आणि तर खूप असं बोर वाटत होतं. तर चला म्हटलं आज छोट्या दिवाळीला मस्त असं मेकअप करूया. तर मी मेकअप केला आणि त्याच्यानंतर देवपूजा केली आणि आता संध्याकाळ झाली होती तर चहा घेतला सगळ्यांनी आणि चहा एन्जॉय केला. तर आता माझं थोडं अर्धं डेकोरेशन राहिलं होतं तर राहिलेल्या मी माळा लावून घेतल्या आणि गॅलरीत एक लाईट ही लावायची राहिली होती तर ती लावून घेतली आणि असं छान दिसत आहे. आणि मेकअप एवढा सिंपल केला होता तरी छान फिलिंग येत होती आणि आवरायलाही भारी वाटत होतं. तर जरा आपण आतून खुश असतं तर अजूनही डेकोरेशन करायला छान वाटतं आणि काम करायला उल्हास येतो. त्याच्यानंतर मी रांगोळी काढून घेतली. हा विठ्ठल रुक्माईचा मी छाप आणला होता तर सुंदर असं विठ्ठल रुक्माईची रांगोळी काढून घेतली कारण सिंपलच रांगोळी काढली होती. आणि आता दिवेही लावून घेतले. दिवेही आता हे दिवे आणल्यापासून मला टेन्शन नाही कारण हे विजत नाहीत कितीही हवा असली वरती तरी. आणि मी इथं फोटोलाही लावले आणि त्याच्यानंतर दिवा तुळशीलाही लावून घेतला. तर अशा प्रकारे सगळे दिवे लावून घेतले. त्याच्यानंतर मला असा छान इतका फील येत होता, खूप छान वाटत होता. हे बघा माझं फायनल डेकोरेशन. आज माझं पूर्ण डेकोरेशन पूर्ण झालं आहे आणि हा मुलांनी बनवलेला सुंदर असा किल्ला त्याला हे पणत्याती लावून घेतल्या आणि हे मी असं पद्धतीने छोटंसं घरच्या घरी डेकोरेशन केलं आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. तर लांब जाऊन व्हिडिओ काढावा लागतो कारण समोरून पूर्ण घर दिसत नाही. त्याच्यानंतर मला जायचं होतं थोडं पूजेचं साहित्य आणायला. तर जवळच इथं मार्केट आहे तर तिथं मी गेले आणि मला पूजेचं साहित्य घ्यायचं होतं. तर मी छान छान अशा माळा रांगोळ्या आल्या होत्या पण हे सगळं मी पहिलंच आणलं होतं. तर मला आता फक्त छोट्या काही वस्तू घ्यायच्या तर हे पण मी रांगोळी घेतली आहे चिकटवण्यासाठी. त्याच्यानंतर छोटी भूक लागली मला, बाहेर गेले की आता भूकच लागते तर पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर आता मी घरी आले. तर लांबून एवढी छान लाईटिंग दिसत होती आणि मी ही सगळी लाईटिंग घरीच लावून घेतली आहे मुलांनी. त्यानंतर मावशीने मला त्यांची शॉपिंग बघायला बोलवलं होते आणि त्यांनीही सेम माझ्यासारखी साडी घेतली आहे तर छान दिसत होत्या ना. हे पहा गुड्डूचे फटाकडे. त्याच्यानंतर मला शंकरपाळी रेसिपीचा व्हिडिओ शूट करायचा होता तो शूट केला आणि माझ्या शंकरपाळ्याही राहिल्या होत्या आणि खूप छान शंकरपाळे बनले आहेत. तुम्हीही व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा. आणि त्याच्यानंतर आता उद्याचं काम हलकं होण्यासाठी मी आधी हार बनवले सौरभने आणि मी आणि त्याच्यानंतर मेहंदी काढली. तर चला हा होता माझा आजचा मिनी ब्लॉग छोट्या दिवाळीचा. तर कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.